तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं हिस्ट्रीचा सेक्शन कंप्लीट करतोय. हिस्ट्री सेक्शन मध्ये आपल्याला स्पेसिफिक महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो. तर हा महाराष्ट्राचा इतिहास आपण कव्हर करतोय 29व्या सुधारित आवृत्तीमधून. 29वी आवृत्ती ज्याला आपण ठोकळा म्हणतो त्याच्यातून आपण कव्हर करतोय. ठीक आहे, ओके. व्यवस्थित ऐका, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. जर एकदा का तुमची कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी चांगली असली तर इथं लॉजिक वरती तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तर इथं आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे आपल्या महाराष्ट्राच्या नावाची व्युत्पत्ती कशी झाली. ठीक आहे, ओके. तर बघा, महावंश नावाचा एक बौद्ध ग्रंथ आहे. त्या महावंश नावाच्या बौद्ध ग्रंथामध्ये इसवी सन 500च्या सुमारास केला गेलेला महारठ्ठ असा उल्लेख सापडतो. अजूनपर्यंत आपल्याला कधी महावंश बौद्ध ग्रंथ किंवा महारठ्ठ याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला नाही, पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. तर हे जे दोन नाव आहेत या जातीवाचक नामाच्या संयोगाने महाराष्ट्र असा शब्द बनला असेल असं इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मोल्सवर त्यांचा शब्दकोश आहे. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन इन केस क्वेश्चन बनला की महाराष्ट्र हा शब्द जो आहे किंवा या नावाची व्युत्पत्ती खालीलपैकी कोणत्या साहित्यामध्ये सापडते, तर त्याचे ऑप्शन असे असतील. महावंश ऑप्शन मध्ये असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जॉन विल्सन मोल्सवर त्यांचा शब्दकोश वगैरे असे ऑप्शन असू शकतात. ठीक आहे, ओके. तर एवढं लक्षात ठेवा, महावंश बौद्ध ग्रंथ आहे किंवा महावंश वरती स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो. बौद्ध ग्रंथ आहे हा. ठीक आहे. मोल्सवर त्यांच्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेमध्ये जर आपण बघितलं तर जॉन विल्सन जे होते ना, यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्युत्पत्ती कोणी सांगितली, तर ती जॉन विल्सन यांनी सांगितली होती. गुर्जरांचं राष्ट्र गुर्जर राष्ट्र, शुरांचं राष्ट्र ते सौराष्ट्र, तसं महारांचं राष्ट्र ते महाराष्ट्र असं प्रतिपादन जॉन विल्सन यांनी केलं होतं. आणि विल्सन यांचं जे मत आहे त्यांनी मांडलेल्या मताला डॉक्टर ओपर्ट आणि केतकर यांनी काय केली होती, पुष्टी दिली होती. ठीक आहे. तर ही थोडी बॅकग्राऊंड हिस्ट्री जी आहे ना, बॅकग्राऊंड हिस्ट्री आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. तिसरा मुद्दा बघा, रॉस्टिक. आता इथं तुम्हाला जसं विल्सन यांचं नाव विचारलं जाऊ शकतं, जोड्या लावामध्ये असे क्वेश्चन बनतात. विल्सन असतील किंवा रास्टिक असतील यांची मतं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर रास्टिकचे मूळ संस्कृत रूप राष्ट्रिक, बरोबर, महाराष्ट्रातील असावे. विल्सनचा एक मुद्दा आणि राष्ट्रिकचा एक मुद्दा, हे दोन मुद्दे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. तर असा तर्क करून डॉक्टर भांडारकरांनी प्रतिपादन केलं की भोजांचा राजा जसा महाभोज तसंच राष्ट्रिक हे महाराष्ट्रिक झालं आणि तो महाराष्ट्र बनला. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे आणि जे महानुभाव वाङ्मय आहे, काणे यांनी पण केलेली आहे महाराष्ट्राची व्याख्या. महानुभाव वाङ्मयामध्ये सुद्धा महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा उल्लेख आहे. तर कुठं कुठं उल्लेख मिळतो बघा, महावंश मध्ये मिळतो, डॉक्टर विल्सन यांनी केलेला आहे. मोल्सवरच्या शब्दकोशामध्ये मिळतो, त्याच्यानंतर महानुभाव वाङ्मयामध्ये मिळतो. तर 3 ते 4 पॉइंट आहेत, ते पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शंभा जोशी आहेत, त्यांच्या मते महाराष्ट्र देशाचे मूळ नाव मरहट्ट होते. म्हणजे विल्सन, महावंश, शंभा जोशी, महोपाध्याय, म्हणजे यांच्याबद्दल एवढं कधी विचारलं नाही, विचारलं पण जाणार नाही शक्यत होतात, पण विल्सन यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. जोशी काय म्हणतात बघा की महाराष्ट्रात पूर्वी हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती होती आणि मर म्हणजे झाडी आणि हट्टी म्हणजे हाट. ठीक आहे. मरहट्ट म्हणजे हाट लोकांचा झाडीयुक्त देश आणि पुढं मरहट्टचे महाराष्ट्र झाले. अशा प्रकारे महाराष्ट्र नावाची व्युत्पत्ती दिली. आता याच्यावरती कधीच क्वेश्चन आलेला नाही, पण हा भाग आपल्याला स्किप करायचा नव्हता म्हणून आपण इथं व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीपासून दिसतात, ताम्रपाषाण युग, पुराश्मयुग हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये अश्मयुगात ही मानवाची वस्ती होती असे पुरावे मिळालेले आहेत अलीकडील काळामध्ये. अश्मयुगातील प्रत्येक अवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या भूप्रदेशात मानवाची वस्ती होती. कशावरून सांगितले, जीवाश्मावरून, बरोबर. ताम्रपाषाण युगामध्ये तांब्यापासून आणि दगडापासून बनवलेली हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या इथं स्थायिक झाल्या. ओके. तर आपण बघतोय मानवी अस्तित्वाच्या खुणा, याच्यावरती सुद्धा जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण जो आपला
काय म्हणतो त्याला आपण, जो पार्ट असतो ना, प्रिव्हियस पार्ट, बॅकग्राऊंड म्हणतो, ते आपल्याला कव्हर करावं लागतं. आता इथे तुम्हाला सिंधू संस्कृती बद्दल आपण बोललेलो आहोत, बरोबर. तर 1800च्या सुमाराला सिंधू संस्कृतीतील लोक या प्रदेशामध्ये आले होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि इसवी सन पूर्व 1600 मध्ये आलेल्या माळव्यातील शेतकऱ्यांनी तापी, गोदावरी, भीमा नद्यांच्या खोऱ्यामध्ये काय केली होती, वस्ती केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, तापी, गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यामध्ये. महाराष्ट्र जोरवे संस्कृतीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. जोरवे संस्कृती महाराष्ट्रामध्ये नांदलेली संस्कृती आहे. 1950 मध्ये जोरवे या ठिकाणी जे उत्खनन झालं होतं त्याच्यावरून आपल्याला समजतं. आणि या संस्कृतीचा जो उगम आहे इसवी सन पूर्व 1400च्या सुमारास झालेला आहे. फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवा. कोकण आणि विदर्भ वगळता तुम्हाला विचारलं जाऊ शकते जोरवे संस्कृती कोणत्या भागामध्ये होती. कोकण विदर्भ ऑप्शन असतील, पण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये या लोकांची वस्ती होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. जोरवे संस्कृतीमध्ये आपल्याला कोणते प्राणी पाळले जात होते, कोणती पिकं पिकवली जात होती, जव, गहू, मूग हे विचारले जातात. जसं सिंधू संस्कृतीमधले विचारतात तसं इतर संस्कृतीमधले पण विचारतात. गाय, म्हैस, शेळी हे प्राणी पाळले जात आणि यांना महाराष्ट्रातील आद्य शेतकरी म्हणजे जे अगोदरचे शेतकरी जे जोरवे संस्कृतीमधले होते त्यांना काय म्हटलेलं आहे, आद्य संस्कृती म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या झाल्या मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीपासून अश्मयुगामध्ये ज्या अवस्था होत्या प्रत्येक अवस्थेमध्ये इथं मानवाची वस्ती होऊन गेलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे प्रिलियमला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे जोरवे संस्कृती. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. त्याच्यानंतर आहे नंद आणि मौर्य घराण्याचा संबंध. काय संबंध आहे आपल्या महाराष्ट्राबरोबर नंद आणि मौर्य घराण्याचा. ठीक आहे, बघा इसवी सन पूर्व 7वा-8वा शतक जर आपण बघितलं तर इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोहयुगाची सुरुवात झाली, लक्षात ठेवा. तिथून पुढे 1318 पर्यंतचा काळ आपण प्राचीन कालखंड म्हणून ओळखतो, बरोबर. टाइम स्केल मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे. या काळाच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रामध्ये नंद आणि मौर्य घराण्यांची साम्राज्य प्रस्थापित झाली होती. आपल्याला माहिती आहे की नंद घराणे आणि मौर्य घराणे कोणत्या भागातला आहे, उत्तर महाराष्ट्र. मग नंदांचा महाराष्ट्राशी काही संबंध आला होता का नव्हता, या संबंधी काहीच माहिती मिळत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंदांचं नवनंद डेहरा म्हणजे आताचं नांदेड असावं, हे जोड्या लावामध्ये विचारतात, जुनी नावं आणि नवी नावं, असं विद्वानांचं मत आहे. मात्र मौर्यांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता याच्यासाठी काही आधार मिळतात, पण असे आधार नंदांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता त्याच्याशी संबंधित मिळत नाहीत. ठीक आहे, ओके. मौर्य सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखापैकी एक शिलालेख आपल्याला कुठं सापडतो, ठाणे जिल्ह्यामध्ये सोपारा येथे सापडतो. आणि आणखी एक शिलालेख आपल्याला दक्षिण टोकास सिद्धापूर या ठिकाणी सापडतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता अशोकाने जर बघितलं तर अशोकाने महाराष्ट्रामध्ये धर्मरक्षित व महाधर्मरक्षित 2 धर्मप्रसारक पाठवले होते. क्वेश्चन बनू शकतो. इवन सम्राट अशोकांचे जे शिलालेख आहेत ना, तर त्या शिलालेखावरती UPSC ला पण क्वेश्चन विचारलेले आहेत आणि पुढे जाऊन MPSC ला सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट पॉइंट बघा, सातवाहनांची सत्ता होती का किंवा सातवाहनांची सत्ता आणि आपल्या महाराष्ट्राचा काही संबंध आहे का. तर मौर्यानंतर सातवाहनांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. सातवाहनांपासून महाराष्ट्राचा इतिहास जो आहे ना तो सुसंगत मांडता येतो. म्हणजे नंद घराणे, मौर्य घराणे, सातवाहन घराणे याच्यापैकी मौर्य घराण्याचा संबंध आपण स आधार देऊ शकतो, बरोबर, पण नंद घराण्याचा नाही देऊ शकत. पण सातवाहनांपासून महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही अगदी क्लिअर मांडू शकता. पैठण ही होती सातवाहनांची राजधानी, बरोबर. आणि सातवाहन हे कुठले होते, मूळचे पैठणचेच होते, लक्षात घ्या. सातवाहनांचा उल्लेख महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले महाराष्ट्रीय घराणे कुणाचा उल्लेख केला जातो, सातवाहनांचा, लक्षात ठेवा. आणि सातवाहन घराण्यातील पहिला सातकर्णी या पराक्रमी राजाच्या नागनिका या राणीचा उल्लेख नाणेघाट येथे आहे. तर हे जे राजे होऊन गेले ना सातवाहन काळातले, आता सातवाहन डायनेस्टी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये अभ्यासाची गरज आहे का, आहे, पण कधी मेन्ससाठी. ठीक आहे, जिथं तुम्हाला पुढे जाऊन आन्सर रायटिंग वगैरे करावं लागेल तर तिथं आपण ते शिकूया. पण आता प्रिलियमसाठी हा पार्ट सफिशियंट आहे. तर पुराणांमध्ये सातवाहन घराण्यातील अनेक राजांचा उल्लेख सापडतो, पण सगळ्याच राजांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. गौतमी पुत्र सातकर्णीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत, तेच क्वेश्चन रिपीट होतात.
नवीन विचारायला चान्स कुठं असतो आयोगाला बघा, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, जिओग्राफीमध्ये तुम्हाला थोडेसे नवीन क्वेश्चन विचारले जातात. पण इथं तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय होतं, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं जे कंटेंट आहे ते तुम्हाला आउट ऑफ सिलेबस म्हणता येणार नाही, रेफरन्स बुक मधून विचारलं जातं. जे रेफरन्स बुक फॉर एक्झाम्पल रोमिला थापर मॅडमचं पुस्तक आहे, वतू देशपांडे आहे, जे.एल. मेहता सरांची पुस्तकं आहेत किंवा बिपिन चंद्र यांचं पुस्तक आहे. आपण एकच पुस्तक वापरून जर थांबलो तर तिथं आपल्याला जे आयोगाने नवीन नवीन क्वेश्चन विचारले ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. किंवा असं पण होतं की हिस्ट्री प्रॉपर एका सिक्वेन्सनी न केल्यामुळं पण आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. तर हाल हा या घराण्यातला कितवा राजा होता? 17वा राजा होता. लक्षात ठेवा. गाहा सप्तसई किंवा गाथा सप्तशती याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. हा काव्य संग्रह असल्याने वाङ्मयीन इतिहासावरून दिसून येते. ठीक आहे, तर कोणी रचला? हाल राजाने गाथा सप्तशती हा काव्यग्रंथ रचला होता. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नंद आणि मौर्य घराण्याचा संबंध, त्याच्यानंतर सातवाहनांची अधिसत्ता. आता जो यज्ञशी सातकर्णी आहे ना, त्यानं उत्तर कोकण आणि अपरांत प्रांत इसवी सन 190च्या सुमारास जिंकला. आता हे आपण कसं सांगू शकतो, तर याचे जे शिलालेख आहेत ना, रायगड जिल्ह्यामध्ये कानेरी या ठिकाणी, नाशिक येथे सापडले असून चंद्रपूरला नाणी सापडलेत. म्हणून आपण म्हणतो की सातवाहन काळापासून महाराष्ट्राचा इतिहास ना क्लिअर सांगता येतो. ठीक आहे, ओके. आणि सातवाहन काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात आपल्याला प्रगती झालेली दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक बौद्ध लेणी याच काळात खोदली गेली असावीत. लक्षात ठेवा. कोणाच्या काळामध्ये? सातवाहनांच्या काळामध्ये. आणि इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये पितळखोरा येथे खोदली गेलेली लेणी सुद्धा याच काळातील आहेत. लक्षात ठेवा. पश्चिम महाराष्ट्राबद्दल जर क्वेश्चन आला तर तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे. कारण का टाइम पिरियड आठवायला तिथं आपल्याला टाइम असतो का? अजिबात नसतो. ठीक आहे. आणि भारतामधली सगळ्यात जुनी लेणी हीच आहे जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सापडतात. कोणत्या काळामध्ये? सातवाहनांच्या काळामध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला विचारलं जातं की सातवाहन काळामध्ये कोणत्या बंदरांचा उत्कर्ष झाला? कल्याण, चौल, सोपारा ही जी बंदर आहेत या बंदरांचा उत्कर्ष झाला. व्यापारी पेठा आणि राजकीय केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झालेली शहरं तुम्हाला विचारलेत. युपीएससीचे पेपर तुम्ही काढून बघा. जुन्नर आहे, नाशिक आहे, कोल्हापूर, पैठण, तेर, भोकरदन ही जी ठिकाणं होती ना, ही ठिकाणं व्यापारी पेठा आणि राजकीय केंद्र म्हणून मान्यता पावली. म्हणून आपण म्हणतो की सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रगती घडून आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. जे जे महत्वाचे पॉइंट आहेत मी इथं हायलाइट केलेले आहेत. अभिर आणि त्रिकुटक राजे हे जास्त इम्पॉर्टंट नाही बरं का, तरी पण लक्षात ठेवा. सातवाहनांच्या नंतर अभिरांनी आणि त्यांच्या मागे मागे त्रिकुटक राज्यांनी, म्हणजे सातवाहन, त्याच्यानंतर अभिर, त्याच्यानंतर त्रिकुटक. ठीक आहे. आणि सातवाहनांच्या अगोदर मौर्य, मौर्यांच्या अगोदर नंद. तर हे त्रिकुटक जे राजे होते ना, हे अभिरांचे मांडलिक असावेत असं इथं दिसून येतं. आणि त्रिकुट राजा दहरसेन याची नाणी सातारा आणि पुणे जिल्ह्यात सापडलेत. पण त्रिकुट राजा आणि अभिर राजांवरती आयोगाने कधीच क्वेश्चन विचारला नाही. फक्त व्हॅल्यू ऍडिशन साठी हे मुद्दे लक्षात ठेवा. वाकाटक डायरेक्ट आपल्याला सातवाहनानंतर वाकाटक काळ शिकवला जातो, लक्षात घ्या. तर त्रिकुटाकानंतर वाकाटकांनी राज्य केलं. 3रे ते 5वे शतक त्यांचा कालखंड लक्षात ठेवा. आता हे वाकाटक जे होते त्यांचं राज्य कुठं होतं? मुख्यत्वे विदर्भ आणि परिसरामध्ये पसरलेलं होतं. ठीक आहे, ओके. अजिंठा या ठिकाणचे जे चैत्य आणि विहार आहेत ते वाकाटक काळातच खोदण्यात आले. अजिंठा येथील काही चित्र सुद्धा वाकाटक काळातले, जसं आपण इथं बौद्ध लेणी बघितली की नाही, बौद्ध लेणी सातवाहन काळातली आहेत. तसंच आपण इथं काय म्हणतो, वाकाटकांची जी लेणी आहेत ना, तर वाकाटकांच्या काळातली जी अजिंठा येथील लेणी आहेत ती प्रसिद्ध आहेत आणि काही चित्र सुद्धा याच काळात आपल्याला रंगवलेली दिसून येतात. ठीक आहे. अजिंठ्याच्या 16 क्रमांकाच्या लेण्यातील उत्कीर्ण लेखावरून या घराण्यातील विंध्य शक्ती या राजाबद्दल माहिती मिळते. ठीक आहे. 16. आता एक लेणी क्रमांक वगैरे आयोगाने कधी विचारलं नाही आणि विचारत पण नाही, लक्षात ठेवा. फक्त विंध्य शक्ती हा राजा, तुम्हाला एका बाजूला राजांची नावं दिली जातात, एका बाजूला हे जे यांची घराणे आहेत ना, वाकाटक घराणे, सातवाहन घराणे किंवा संस्थापक वगैरे असे जोड्या लावायचे क्वेश्चन असतात. मग या विंध्यसेनचा मुलगा कोण होता? प्रवरसेन. आणि याचा प्रधान हरिसेन. याचा उल्लेख अजिंठा येथील घटोत्कच लेण्यातील लेखात करण्यात आलेला आहे.
प्रवरसेनचा मुलगा सर्वसेन हा वत्सगुल्म म्हणजे सध्याची वाशिमिता आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला हेही विचारलं जातं जोड्या लावामध्ये. आणि त्याचा नातू रुद्रसेन इथं राज्य करीत होता. ठीक आहे, ओके. नागपूर जवळच्या पुरिका किंवा नंदीवर्धनम. तर इथं जुनी नावं आणि नवी नावं असा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके. म्हणजे राज्यसेवेच्या पेपरमध्ये तर तुम्हाला अशा प्रकारचेच क्वेश्चन विचारले जातात. तर ही जी टाइमलाईन तुम्हाला मी रिपीट केली आहे ती तुम्ही थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त अभिर आणि त्रैकुटक राजे खूप कमी पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला हे माहित असावं. बघा, गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त, त्याची मुलगी प्रभावती गुप्त हिच्याशी लग्न करणारा दुसरा रुद्रसेन हा वाकाटक घराण्यातलाच होता. आणि प्रभावतीच्या एका लेखात रामगिरीचा म्हणजे सध्याचं रामटेक, लक्षात ठेवा बरं का. वाकाटकांच्या काळाचा म्हणजे सातवाहन काळापासून वाकाटक काळपर्यंतचा इतिहास सुसंगत आहे, पण वाकाटकाच्या नंतरचा इतिहास सुसंगत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आता 6व्या ते 8व्या शतकामध्ये काय झालं, बदामीच्या चालुक्यांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी काही काळ कलचुरी घराण्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. ठीक आहे. आणि दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील एक बलशाली राजा होता. याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारले. त्याच्या एका लेखामध्ये 3 महाराष्ट्रकांचा उल्लेख आढळतो. ओके. राष्ट्रकुटांचा कालखंड आणि सांस्कृतिक क्रांती जर आपण बघितली तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की चालुक्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे वाकाटकानंतर आपण काय बोललो की सुसंगत नाही. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं की चालुक्याची सत्ता, चालुक्यांच्या आधी कलचुरी सत्ता होती आणि चालुक्यानंतर राष्ट्रकूट कालखंड येतो. आणि या राष्ट्रकूट कालखंडाचं वैशिष्ट्य काय आहे बघा की चालुक्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक जिन्सी अंमल प्रस्थापित झाला. कुणाच्या काळामध्ये, राष्ट्रकूट कालखंडामध्ये. ठीक आहे. इसवी सनाच्या 8व्या ते 10व्या शतकापर्यंत क्वेश्चन विचारले जातात की कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंत अधिराज्य प्रस्थापित केलं. वेरूळचं जे दशावतार लेणी आहे त्या लेखामध्ये राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याच्यावरती क्वेश्चन आलाय, स्तुती केलेली आढळते. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावर याची सत्ता होती. बघा, राष्ट्रकूटांची सत्ता कुठं होती, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ. आणि राष्ट्रकूटांचा काळ किंवा हा जो दंतीदुर्गचा काळ आहे याच कारकिर्दीत वेरूळ येथील जगत विख्यात कैलास लेण्याच्या मंदिराला किंवा खोदकामाला प्रारंभ. खूप सुंदर आहे कैलास लेणी, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल. आता इथे जर आपण बघितलं 8व्या शतकात या घराण्यातील पहिल्या कृष्णदेव राजाच्या कारकिर्दीस या लेण्याला पूर्णत्व प्राप्त झाले. अजिंठाची जी लेणी आहेत की नाही, माहिती असू द्या पण क्वेश्चन विचारत नाहीत, लक्षात घ्या. पण राष्ट्रकूट काळ तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. राष्ट्रकूटानंतर, राष्ट्रकूटांच्या पाडावानंतर उत्तरकालीन चालुक्यांनी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. कुठले होते हे, उत्तरकालीन होते, पण दक्षिण आणि मराठवाड्यामध्ये सत्ता प्रस्थापित केली. 10व्या शतकात होऊन गेलेला चालुक्य राजा तैल दुसरा किंवा तैलप याचा उल्लेख सापडतो. या तैलप राजानं काय केलं होतं, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातील जो प्रदेश आहे ना आपल्या अंमलाखाली आणला होता. ठीक आहे. आणि याच वंशातील राजा पहिला सोमेश्वर याने कोल्हापूर म्हणजे सध्याचे कोल्हापूर या गावचे चोलांच्या आक्रमणापासून रक्षण केल्याचा इथं आपल्याला काय मिळतो, एक पुरावा मिळून जातो. ठीक आहे, किंवा उल्लेख मिळतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर महाराष्ट्राचा इतिहास स्किप करू नका. महाराष्ट्राचा इतिहास आयोगाकडून विचारला जातो. इव्हन जेव्हा आपण राष्ट्रकूट असतील, सातवाहन असेल, नंद, मौर्य घराणं, आयोग क्वेश्चन विचारतोय. मेडिवल हिस्ट्रीमध्ये विचारू द्या किंवा प्राचीन भारतामध्ये काहीही विचारू द्या, तिथं महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन एखादा तरी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके, चला. त्याच्यानंतर येतात शिलाहार, जे महालक्ष्मीचे उपासक होते. इसवी सन 90 ते 13वे शतक या कालखंडात शिलाहारांची 3 घराणी, एक उत्तर कोकणात, दुसरं दक्षिण कोकणात, तिसरे मिरज, कराड, कोल्हापूर. लक्षात ठेवा. ठीक आहे, शिलाहार याच्यावरती कधीच क्वेश्चन नाही विचारला. शिलाहार घराण्यातील गंडरादित्य राजाने मिरज जवळ गंड समुद्र नावाचं तळ बांधलं. तळ्यांवरती क्वेश्चन आलेले आहेत. आणि शिलाहाराचे अनेक लेख कुठं उपलब्ध आहेत, कोकण पट्टीत आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कल्याण जवळ अंबरनाथ येथे एक शिव मंदिर आहे.
शिलाहार काळातील. शिलाहार हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे उपासक होते. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं, गंड समुद्र तळे फक्त लक्षात ठेवा, बाकी इथून तुम्हाला जास्त काही क्वेश्चन येणार नाही. यादव घराण्यावरती क्वेश्चन येतो. शिलाहारांचा पाडाव करून यादव घराण्यांनी सत्ता स्थापन केली. त्यांची सुरुवातीला राजधानी होती नाशिकला. नाशिक जिल्ह्यातील सेऊणपूर म्हणजे सध्याचे सिन्नर येथे, आणि इतर राजा पाचवा भिल्लम यांच्या काळात देवगिरीला. हे स्थानांतरित झालेल्या ज्या राजधान्या असतात ना, याच्यावरती कंबाईनला पण क्वेश्चन आहेत. ओके. तर यादव कंबाईनला क्वेश्चन म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन आहेत मॉडर्न इंडियन हिस्ट्री मधून. यादव राजा रामचंद्र देव याच्या काळात यादवांची सत्ता विदर्भातील बऱ्याच मोठ्या भूभागावर प्रस्थापित झाली. हेमाद्री किंवा हेमाडपंत हा रामचंद्र देव यादवाचा प्रधान होता. लक्षात ठेवा, उत्तम वास्तू विशारद असलेल्या हेमाडपंता, आपण म्हणतो ना हे हेमाडपंती मंदिर आहेत, दगडाची मंदिरं असतात, तर यादव काळात बांधलेली ही मंदिर आहेत. आणि हीच शैली पुढे हेमाडपंती या नावाने ओळखली जाऊ लागली. ठीक आहे. मराठी भाषा, मराठी वाङ्मय, महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या उत्कर्षाचा जर विचार केला तर यादवांची कारकीर्द महत्वपूर्ण ठरते. लक्षात घ्या. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. पण आपण काय करतो माहिती का, आपण संत तुकाराम, संत नामदेव असं बोलतो, पण त्याला ऍक्च्युली काय म्हणतात, भक्ती सुफी चळवळ जी आहे, तर त्या भक्ती सुफी चळवळीमधून तुम्हाला पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारतात. कबीर असतील, तुलसीदास असतील, यांच्यावरती युपीएससी ला क्वेश्चन विचारतात. अजून तरी आपल्या एमपीएससी ला विचारायला चालू केलेलं नाही, पण भक्ती आणि सुफी चळवळ असेल किंवा दक्षिण भारतातील भक्ती परंपरा असेल, संगम साहित्य असेल, तर हा पार्ट आपल्या राज्यसेवेला हळूहळू आयोग विचारत आहे आणि आपण तो कव्हर सुद्धा केला पाहिजे. महानुभावांचे चरित्र ग्रंथ, साती ग्रंथ जोड्या लावामध्ये विचारतात. मुकुंद राजाचा विवेक सिंधू हे आद्य मराठी ग्रंथ, तुम्हाला आद्य मराठी ग्रंथ विचारले जाऊ शकतात. किंवा आद्य मराठी ग्रंथांची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली, यादवांच्या काळामध्ये झाली. लक्षात घ्या. तुम्हाला ऑप्शन मध्ये सातवाहन असेल, वाकाटक असेल, चालुक्य पण असेल. ज्ञानेश्वरीचा जन्म कोणत्या काळातला, यादव काळातला. निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, विसोबा खेचर किंवा सेना नावी यांच्यासारखी संत मंडळी, त्यांचे वाङ्मय सुद्धा याच काळात उदय पावलेले आहे. ओके. मग यादव साम्राज्याचा अस्त कधी झाला, अलाउद्दीन खिलजी आणि त्याचा सेनापती मलिक काफूर यांच्या स्वाऱ्यांनी यादव सत्ता खिळखिळी झाली. ठीक आहे. आणि शंकरदेव आणि हरपाल देव हे शेवटचे यादव घराण्यातील जे राजे होते ते खिलजीकडून मारले गेले आणि यादव साम्राज्यावर खिलजींचा अंमल प्रस्थापित झाला. त्याच्यानंतर आपण बघतो तुघलक साम्राज्य, म्हणजे यादव नंतर खिलजी, खिलजी नंतर तुघलक, मोहम्मद तुघलक. ठीक आहे. तुघलकाच्या काळामध्ये दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथं क्वेश्चन बनतो. आणि तुघलकाच्या आगेमागे सुफीपंथीय अवलिये देवगिरीच्या परिसरामध्ये स्थायिक झाले. ठीक आहे. आणि ह्या अवलियांनी काय केलं, महाराष्ट्रात जरी इस्लामचा प्रचार प्रसार केला तरी त्यांचे विचार कसे होते बघा. आता आपण काय म्हणतो, हे सुफी लोक होते ना, ह्यांनी इस्लामचा प्रचार केला, पण ही लोक सहिष्णू होती. म्हणजे असं नाही की फक्त ते इस्लाम धर्मालाच चांगलं म्हणत होते, इतर धर्माला नाही. सहिष्णू म्हणजे सगळ्या धर्माचा रिस्पेक्ट करणारे होते, उदारमतवादी होते. ठीक आहे. हिंदू धर्मातील संतांप्रमाणेच त्यांनी प्रेम आणि भक्ती यांचा संदेश दिला. आणि मोहम्मद तुघलकाच्याच काळामध्ये देवगिरीचं नामांतर दौलताबाद असं झालं. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आयोगाने विचारलाय. ठीक आहे. ओके. तर तुघलकांचं आधिपत्य आपण इथं कंप्लीट केलं. याच्यानंतर आपण बघतोय बहामनींचा उदय आणि विघटन. याच्यानंतर आपण बघितलं तर मुहम्मदाने आपली राजधानी पुन्हा दिल्लीकडे नेली. बघा, दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली तुघलकांनी, बरोबर. मुहम्मदाने काय केलं, राजधानी पुन्हा दिल्लीकडे नेली आणि हसन गंगूने दख्खनेमध्ये बहामनी राजवटीची स्थापना केली. आणि बहामनींच्या काळामध्ये काय झालं, राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्याला हलवण्यात आली. ठीक आहे. ओके. आणि पुढे 36 मध्ये काय झालं, विजयनगरच्या राज्याचा उदय झाला. कालांतराने विजयनगर हे दक्षिणेतील बलशाली साम्राज्य ठरले. विजयनगर साम्राज्यावरती रिटर्नला आपल्याला क्वेश्चन पडतात, ते आपण मेन्सच्या टायमिंगला बघूया. आता सध्या तरी प्रिलियमला तुम्हाला एवढंच कंटेंट सफिशियंट आहे, याच्यातून जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर होतात. ठीक आहे. ओके. चला बघा, इथून क्वेश्चन बनलाय की तुम्ही पेपर काढून बघा. मोहम्मद गवान या वजीराच्या मृत्यूनंतर बहामनी साम्राज्याला उतरती कळा लागली.
5 तुकडे झाले. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. गोवळकोंड्याची, कुतुबशाही, बिजापूरची, आदिलशाही, एलिचपूरची, इमादशाही, अहमदनगरची, निजामशाही आणि बिदरची बरीचशाही. जोड्या लावामध्ये क्वेश्चन होता, बरोबर. पण आपण हे करत नाही, आपण महाराष्ट्राचा इतिहास करतच नाही, लक्षात घ्या. हा, महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास जो आहे, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, तो इतिहास खरंच वाचण्यासारखा आहे. पण आयोग का विचारत नाही, लक्षात घ्या. आपल्याला सगळा इतिहास माहित असतो म्हणून विचारत नाही. ठीक आहे, ओके. 5 शाह्या बहामनी साम्राज्याच्या विघटनातून उभ्या राहिल्या आणि हा सगळा कालावधी बहुतांशी बहामनी साम्राज्य किंवा या 5 शाह्या विजयनगरचे साम्राज्य यांच्या संघर्षाचाच होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर कुठून कधी कसे क्वेश्चन बनतील सांगता येत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित वाचा. ठोकळा जर तुम्ही घेतला असेल तर प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित वाचा. विद्यार्थी काय करतात माहिती का, मॅडम आम्ही ठोकळा घेतला पण ठोकळ्यातून कुठं क्वेश्चन येतात. जर तुम्ही अशा पद्धतीने ठोकळा वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन येतात. जर तुम्ही पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये वाचताय, त्याचं तुम्ही मायक्रो अनालिसिस करत नाही, तर ठोकळाच काय, कुठलेही क्वालिटी बुक तुमच्या हातात असू द्या, त्याचा काहीच तुम्हाला उपयोग होणार नाही. ओके. जर तुम्ही ही टाइमलाईन पुन्हा पुन्हा नाही रिकॉल, टाइमलाईन जर रिकॉल नाही केली तुम्ही वारंवार, तर काय होतं, तर इथं आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच काळामध्ये काय झालं, मुस्लिम राजवटीमध्ये परदेशातून आलेले मुस्लिम व स्थानिक मुस्लिम यांच्यात अंतस्थ संघर्ष चालू होता आणि या ज्या शाया होत्या ना, या शायांनी पूर्वापार राजकारणाने सम्रांगणात असलेल्या क्षत्रिय वर्गाचा आधार घेतला आणि जे राज्यकारभार होता ना, तर तो राज्यकारभार चालवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच आरंभीच्या काळातील मराठा सरदार निर्माण झाले. लक्षात घ्या, या सरदारांनी काय केलं, आदिलशाही आणि निजामशाहीत आपली आपली स्थानं निर्माण केली, कामगिऱ्या केल्या, जहागिऱ्या पण संपादक केल्या आणि मग आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप वाचण्यासारखा इतिहास आहे, नक्की वाचा. जरी एक्झामला विचारत नसतील तरी मोकळ्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास वाचून घ्या. तर आदिलशाही, निजामशाही या सरदारातून शहाजीराजे निर्माण झाले, बरोबर. शहाजींच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजीराजे मृत्यू पावले, पण त्यांनी आपल्या मागे लष्करी दृष्ट्या मजबूत राज्य, गड किल्ले, कार्यक्षम प्रशासन यंत्रणा निर्माण केली. ठीक आहे, जी अजूनही त्यांच्या कर्तृत्वाची आपल्याला इथं साक्ष देत आहेत. ठीक आहे, ओके. तर शाहू राजांचा काळ असेल, पेशवा बाळाजी असतील, यांच्यावरती आयोग क्वेश्चन विचारत नाही, करू पण नका. पानिपतच्या लढाईवरती वगैरे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि ऱ्हास जर आपण बघितला तर बाळाजी विश्वनाथ, त्याच्यानंतर पहिला बाजीराव, त्याच्यानंतर बाजीराव, नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये मराठी सत्ता उत्कर्षाला पोहोचली, बरोबर. आणि याच काळामध्ये 1761 ला पानिपतची लढाई झाली, तिसरी लढाई. पण या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये काय झालं, मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. ठीक आहे. आणि पानिपतच्या लढाईने काय झालं, मराठी सत्तेला हादरा बसला आणि थोरल्या माधवरावाची कारकीर्द बघता मराठी सत्ता उतरनीस लागली आणि पेशव्यांच्या गृह कलहाचा व मराठी सरदारांच्या आपापसातील बेबनावाचाच ठरला. ओके. बाकी तुम्हाला नानासाहेबाचा मृत्यू कधी झाला विचारत नाहीत, फक्त तुम्हाला तैनाती फौज जी आहे ना, दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौज कधी स्वीकारली, 1802 मध्ये स्वीकारली. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 1818 ला जनरल स्मिथ आणि पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणी घनघोर युद्ध होऊन काय झालं, गोखले मारले गेले. आणि 3 जून 1818 ला दुसरा बाजीराव जॉन माल्कमच्या स्वाधीन झाला. 17 नोव्हेंबर 1818 शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकावला. हे शनिवार वाडा, युनियन जॅक काहीच विचारत नाहीत, लक्षात घ्या. फक्त तुम्ही काय करा, तैनाती फौज कधी स्वीकारली एवढा मुद्दा लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला हे जे पानिपतची लढाई वगैरे आहे याच्यावरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारत नाही. आता तुम्ही म्हणाल मॅडम का नाही विचारत, बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेला काही भाग असतो ना, तो ठरलेला असतो की इथूनच क्वेश्चन येतात. पण हे कधी कळतं माहिती का, जर तुम्ही खूप जास्त मायक्रो अनालिसिस करत असाल ना तरच कळतं, अदरवाईज नाही कळत. ठीक आहे. म्हणजे त्या लेवलला जाऊन जर तुम्ही अनालिसिस करत असाल ना तरच इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला
नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बघा, इंग्रजांची राजवट. आता आपण बघतोय इंग्रजांची राजवट. इंग्रजांच्या राजवटीमध्ये इथून मात्र थोडेसे क्वेश्चन आपल्याला विचारायला चालू होतं किंवा क्वेश्चन विचारले जातात इथून पुढचे. तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला तर पेशवाईचा अस्त झाला, बरोबर. आणि कंपनीच्या राजवटीमध्ये महाराष्ट्र हा विशाल मुंबई राज्याचा एक भाग बनला, लक्षात घ्या. ठीक आहे, इथून पुढे मग आपल्याला काय म्हणू शकतो आपण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे हा सगळा भाग इथून आपल्याला बघावा लागेल. ठीक आहे, ओके. तर पेशवाईच्या अस्तानंतर कंपनीच्या राजवटीमध्ये महाराष्ट्र विशाल मुंबई राज्याचा भाग बनला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. बघा, एल्फिन्स्टनच्या कामगिरीबद्दल पण आयोग कधीच क्वेश्चन विचारत नाही. आता का विचारत नाही, जसं मी तुम्हाला आता बोलले की काही पार्ट आहे ना तो आयोग कधीच जास्त विचारत नाही. ठीक आहे, तर इथं मुंबईचा आयुक्त होता एल्फिन्स्टन, नंतर मुंबईचा गव्हर्नर बनला. आणि कोणाच्या काळामध्ये रामोशांच्या मदतीने उमाजी नाईकांनी उठाव केला, तर एल्फिन्स्टनच्याच काळामध्ये. ठीक आहे, आणि हा उठाव एल्फिन्स्टननेच मोडून काढला होता 1934 मध्ये. हे पण आपल्याला इथं माहित पाहिजे. ओके, लक्षात आलं. तर ज्या गोष्टी विचारल्या जातील त्या गोष्टींवरती फोकस करा, ज्या गोष्टी विचारत नाहीत त्या गोष्टींवरती फोकस करू नका. काय होतं, विनाकारण आपला वेळ जातो. ठीक आहे, स्मार्ट स्टडी म्हणतो की नाही आपण, की बाबा स्मार्ट स्टडी केला पाहिजे. वेळ तर कमी आहे आपल्याकडं, पण आपला जो स्टडी आहे तो कसा असला पाहिजे, स्मार्ट असला पाहिजे. ठीक आहे, तर इथं 1834 लक्षात ठेवा. महाराष्ट्राची खानदेश, पुणे, अहमदनगर या मोठ्या जिल्ह्यात विभागणी करण्यात आली. यांच्याच काळामध्ये जिल्हाधिकारी, मामलेदार, शिरस्तेदार, पोलीस पाटील, कुलकर्णी, तलाठी अशी संरचना होती इंग्रजी राजवटीमध्ये. ओके, त्याच्यानंतर एल्फिन्स्टन नंतर जॉन माल्कम, रॉबर्ट ग्रँट गव्हर्नर, महाराष्ट्राला लाभलेले गव्हर्नर लक्षात ठेवा. आणि माल्कमच्या काळामध्ये महाबळेश्वर येथे माल्कम पेठ वसवली गेली आणि मुंबई पुण्याला जोडणारा जो बोरघाट आहे ना तो माल्कमच्याच काळामध्ये बांधला गेला. आय होप तुमच्या हे सगळं व्यवस्थित लक्षात राहून जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, आता इथं 1860च्या दशकातील महत्वपूर्ण घडामोडी. तर 1857चा उठाव महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी सुद्धा, म्हणजे उत्तर महाराष्ट्रापुरता. ठीक आहे, तरी सुद्धा नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मराठी मंडळी होती की उठावामध्ये सहभागी, होती की नाही, होती, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला इथून जास्त क्वेश्चन विचारलेत किंवा या पार्टला तुम्ही IMP करू शकता. जोड्या लावामध्ये किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारलेत आयोगाने. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब, नरखेडचे रंगराव पागे, वैजापूरचे गोविंदराव देशपांडे, सातारचे रंगो बापूजी गुप्ते उठावात सहभागी झालेले आणि उठावात सहभागी न झालेले असे दोन्ही प्रकारचे पर्सन काय करायचे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, ओके. तर उठावात सहभागी झालेले कोण होते, चिमासाहेब, कोल्हापूरच्या महाराजांचे धाकटे बंधू, नरखेडचे रंगराव पागे, वैजापूरचे गोविंदराव देशपांडे, सातारचे रंगो बापूजी गुप्ते हे उठावात सहभागी झालेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर 1858 मध्ये जर तुम्ही बघितलं व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा, जोड्या लावामध्ये आलं होतं की राणीचा जाहीरनामा आणि एका बाजूला डेट होती. भारतावर आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्यावर इंग्लंडच्या राजाची प्रत्यक्ष सत्ता प्रस्थापित झाली. याला करा IMP. पण तुम्हाला हे महाराष्ट्र राज्यावर इंग्लंडच्या राजाची प्रत्यक्ष सत्ता कधी प्रस्थापित झाली असा क्वेश्चन नव्हता. राणीचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध झाला, जोड्या लावामध्ये होता क्वेश्चन. संयुक्त पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा 1857 4-5 वर्षाच्या काही उल्लेखनीय गोष्टी. युद्धापूर्वी 53 मध्ये मुंबई ते ठाणे याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय, आता विचारत नाहीत, म्हणजे शक्यता तर नाहीच विचारणार. शिक्षण खात्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मुंबई इलाखा 1855, शिक्षण खात्याची स्थापना 1857, मुंबई विद्यापीठाची स्थापना. ठीक आहे, आणि मुंबई इलाख्याला जे गव्हर्नर लाभले होते ना, रिचर्ड टेम्पल असतील, जेम्स फर्ग्युसन असतील, विल्सन असतील, ह्या लोकांनी खूप चांगलं काम केलं महाराष्ट्रामध्ये. काय काम केलं, यांनी शैक्षणिक सुधारणा केल्या. लक्षात घ्या, फर्ग्युसन कॉलेज असेल, विल्सन कॉलेज असेल, बरोबर, एल्फिन्स्टन कॉलेज असेल, तर या लोकांनी काय केलं, शैक्षणिक सुधारणा जास्त केलेला आपल्याला इथं दिसून येतात. स्पेसिफिक आपण बघतोय महाराष्ट्राचा इतिहास.
वृत्तपत्रे आणि शैक्षणिक संस्थांचा जन्म, वृत्तपत्रांवरती 2 किंवा 4 मार्काला क्वेश्चन, कुठलीही तुमची एक्झाम असू द्या 2/4 मार्काला क्वेश्चन विचारतात. तर 1858 नंतर आता इथे तुम्हाला काय करायचंय माहिती का, एक तर ते वृत्तपत्र आणि ते वृत्तपत्र कोण चालवत होतं, संपादक कोण होतं आणि त्याची डेट. इंदुप्रकाश 1862. दीनबंधूवरती क्वेश्चन आलेला होता, फुल्यांच्या प्रेरणेनं हे चालत होतं 1877. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा निबंधमाला, टिळकांचे केसरी आणि मराठा, आगरकरांचं सुधारक, शिवरामपंत काळकर्ते परांजपे म्हटलं जातं यांना, कारण का ते काळ वर्तमानपत्र चालवत होते. अच्युतराव कोल्हटकरांचा संदेश यांसारखी वृत्तपत्रे सुरू झाली. यांचं संदेश हे वृत्तपत्र होतं, लक्षात ठेवा, कधी क्वेश्चन विचारलेला नाही. पुणा नेटिव्ह असोसिएशन 1860 मध्ये वामन प्रभाकर भावे यांनी, म्हणजे सध्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, लक्षात घ्या. पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आता कोणत्या नावाने ओळखली जाते, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, जेव्हा आपण समाज सुधारक बघतो ना, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री पंडित, विष्णुबुवा ब्रह्मचारी, या 3 लोकांबद्दल एक्झाम मध्ये वारंवार क्वेश्चन असतो. फक्त ह्या विष्णू या नावामुळे कन्फ्युजन होतं. तर इथे तुम्हाला विष्णू शास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर हे 3 लोक जे होते ना, यांनी पुण्यामध्ये काय केलं होतं, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. आणि 1878 नंतर काही वर्ष वासुदेव बळवंत फडक्याच्या सशस्त्र उठावाने गाजली. फडके महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारी चळवळी, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण भारतातल्या क्रांतिकारी चळवळी विचारतात आणि सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेचं जे काम आहे ना, ते स्पेशली तुम्हाला विचारलं जातं. 1878 पर्यंतचा भाग आपला इथं कंप्लीट होतो. त्याच्यानंतर आपण बघतो INCचा कालखंड चालू होतो, म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड म्हणतो आपण याला. त्याचे 3 फेजेस आपण बघितलेले आहेत. आता कालखंडातली महत्वाची घटना कोणती, राष्ट्रसभेची स्थापना. कुठं झाली होती, मुंबईला झाली होती. ठीक आहे. पहिलं पर्व, ज्याला आपण काय म्हणू शकतो, मवाळवादी म्हणू शकतो किंवा उदारमतवादी पण म्हणू शकतो, ज्याचं नेतृत्व कोणी केलं होतं, रानडे साहेब असतील, तेलंग असतील, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे. पण हे जे लोक होते ना, ह्या लोकांनी काय केलं होतं, उठावाचा जो मार्ग होता तो मार्ग स्वीकारला नव्हता. त्यांना असं वाटत होतं, म्हणजे इंग्रजांची जी न्यायबुद्धी होती त्या न्यायबुद्धीवरती त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी अर्ज करणे, मागण्या करणे, अशा पद्धतीनं काय केलं होतं, आपले हक्क मागितले होते. ठीक आहे, ओके. पण त्याच्यामुळे काय झालं, त्यांना मिळालं काही नाही, पण त्याच्यामधून INCचा जो पाया आहे ना तो भक्कम झाला आणि त्याला एक विस्तृत स्वरूप मिळालं. या काळामध्ये काय झालं बघा, 22 जून 1897 चाफेकर बंधू रँड अधिकाऱ्याची आणि आयर्सचा पुणे या ठिकाणी खून केला. तर या रँड आणि आयर्सच्या खुनावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय पुणे येथे गणेश खिंडीमध्ये. ठीक आहे. चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली आणि पुढे जो स्वातंत्र्य लढा आहे तो उग्र बनला. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रमेळा क्रांतिकारी संघटनेवरती क्वेश्चन आला होता, मित्रमेळा किंवा अभिनव भारत, कारण हे दोन्ही वेगवेगळे आहेत का, नाही. तर मित्रमेळाचं पुढे रूपांतर झालं अभिनव भारत मध्ये. आणि या संघटनेमध्ये वामन शास्त्री दातार, विष्णू शास्त्री चिपळूणकर, आप्पासाहेब मुजुमदार, अनंत कानेरे यांनी काय केलं होतं, सहभाग घेतला होता. लक्षात ठेवा, नावं तुम्हाला विचारली जातात. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर अनंत कानेरे यांनी काय केलं होतं, जॅक्सनचा वध केला होता 1909 मध्ये. त्यांना काय झालं, 50 वर्ष जन्मठेप. ठीक आहे. खटल्यामध्ये सावरकरांना 50 वर्षाची जन्मठेप झाली आणि अनंत कानेरेंना फाशी झाली. आणि याच्यानंतर चालू होतो टिळक युग. ठीक आहे. टिळक युग म्हणजे कोणतं, INCची दुसरी फेज म्हणू शकता तुम्ही. INCचा जो कालखंड आहे की नाही, INCच्या कालखंडाची आपण 3 भागामध्ये विभागणी करतो, बरोबर. तर हे दुसरं युग टिळक युग, किंवा याला जहालमतवादी कालखंड असं म्हटलं जातं. आणि याच्यानंतर तिसरं जे येतं ना, म्हणजे पहिलं मवाळवादी हे जहालवादी, आणि तिसरं गांधीवादी, म्हणजे गांधीजींच्या हातामध्ये सत्ता जाते INCची. ठीक आहे. मग इथं टिळकांचा जो कालखंड होता तेव्हा बंगालची फाळणी झाली, बरोबर. आणि याच्यानंतर जहाल राजकारणाला वेग मिळाला. जहाल नेतृत्व, लाल बाल पाल, लक्षात ठेवा, टिळक युग म्हणून ओळखला जातो.
मग टिळकांना किती वेळा जेल झालेली आहे, कोणकोणत्या रिझन साठी झालेली आहे विचारलं जातं. 1908 मध्ये 6 वर्षाची शिक्षा. इथंच कोल्हापूरच्या शिवाजी क्लबवरती क्वेश्चन आला होता. क्रांतिकारकांच्या संघटना निर्माण झाल्या. सोलापूरचा जो लढा आहे ना त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारत नाही, करू पण नका. याच्यावरती आयोगाचा प्रश्न नसतो, त्याच्यामुळे हा पार्ट म्हणजे हे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन यांच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाहीत. वासुदेव बळवंत गोगटे फर्ग्युसन कॉलेज मधले स्टुडंट होते हे. त्यांनी काय केलं होतं, हॉटसनवर गोळ्या झाडल्या होत्या. ठीक आहे, हे जोड्या लावामध्ये विचारतात तुम्हाला, पण यांच्याबद्दल जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. आणि पुढं स्टार्ट होतं गांधीयुग, म्हणजेच महात्मा गांधीजींचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये जो ऍक्टिव्ह भाग होता किंवा रोल होता ना, तो इथून चालू होतो. ओके, मग त्याच्यानंतर आपण सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ असेल, सायमन कमिशन आहे, गांधी आयर्विन करार आहे, माउंट बेटन योजना आहे, आणि आपल्या भारताला मग मिळतं स्वातंत्र्य. ठीक आहे, तर हा आपला महाराष्ट्राच्या इतिहासाचा पार्ट फर्स्ट होता. पार्ट सेकंड पण आपला लवकरच कंप्लीट होईल. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, पण याच्यासाठी तुम्हाला लोकसेवा आयोगाचे जे पेपर्स आहेत ते व्यवस्थित बघावे लागतील.